भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं काल आपण 6व्या भागाचं बघितलं होतं। त्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि यांचा जो काही धम्म आहे आणि संघ आहे तर यांच्याविषयी भगवान बुद्धासोबत काही दानवीर भेटले, भगवान बुद्धाला मदत केली, विहार मोठमोठे बांधून दिले। त्याचप्रमाणे काही लोक असे होते की त्या लोकांना भगवान बुद्धावर किंवा भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे त्या धम्मावर टीका सुद्धा केल्या होत्या। आणि त्याचप्रमाणे जे काही लोकांची भक्ती सुद्धा अशी होती भगवान बुद्धावर आणि विश्वास सुद्धा असा दृढ विश्वास होता की भगवान बुद्ध हे कधीही खोटं बोलत नाहीत किंवा कधीही कोणाचं वाईट करत नाहीत। या संदर्भातला जो कोणाच्या मनामधला असलेला जो काही दृढ विश्वास हा सुद्धा आपण बघितलेला होता। आणि अशा प्रकारे काल आपण जो काही 6वा भाग आहे, 6वा खंड आहे, हा खंड संपवला होता। आणि आज या ग्रंथामधील 7वा खंड आपण चालू करणार आहोत। तर हा 7वा जो खंड आहे यामध्ये जे काही भगवान बुद्ध जिथे जिथे गेले होते, कुठं कुठं राहिले होते आणि कसे कसे गेले, कसे कसे राहिले, या संदर्भामध्ये जे काही भ्रमणिका केली या संदर्भातलं सर्व काही दिलेलं आहे। तर यामध्ये भाग पहिला दिलेला आहे जे काही भगवान बुद्धाच्या निकटवर्तीय होते, भगवान बुद्धाचे काही निकटवर्तीय होते, म्हणजे त्यांची आई, वडील, पत्नी, बाळ, हे निकटवर्तीय जे होते ते यांच्याविषयी भेटी दिलेले आहेत। त्यानंतर याच्यातला दुसरा भाग जो काही वैशालीमध्ये भगवान बुद्ध राहायला होते त्या ठिकाणचा घेतलेला निरोप हे दिलेला आहे। आणि तिसरा भाग जे काही भगवान बुद्ध यांचं महापरिनिर्वाण या भागामध्ये दिलेलं आहे। तर अशा प्रकारचं 7व्या खंडामध्ये हे 3 भाग दिलेले आहे आणि 3 भाग आपल्याला बघायचा आहे। त्यामध्ये आज आपण पहिला भाग बघणार आहोत, जो म्हणजे जे काही भगवान बुद्धाचे निकटवर्तीय आहे तर त्यांच्या जे काही भगवान बुद्धानं शेवटच्या भेटी गाठी घेतलेल्या आहे अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। यामध्ये भाग पहिला निकटवर्तीयाच्या भेटी, याच्यामध्ये एक दिलेला आहे की जे काही धम्मप्रचाराची केंद्र भगवान बुद्धानं तयार केलेली होती त्या संदर्भामध्ये दिलेलं आहे। धम्मदूताच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिले नाही, आपले धम्मदूताचे कार्यही त्याने सुरू ठेवले। आपले धम्मप्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्याने केंद्रित केले होते असे वाटते। अशा केंद्रापैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती। भगवान बुद्ध जे काही भगवान बुद्धाचा कार्यकाल आहे, जे काही जीवनकाल आहे ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतरचा, तर यामध्ये भगवान बुद्ध कधीही एका ठिकाणी राहिले नाहीत। 12 मेस भ्रमंती करत राहिले, एका गावावरून दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावाला, कितीतरी वेळेस ते डबल एका गावाला गेलेत, परंतु एका ठिकाणी राहिले नाहीत। एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं, वेळ पडली की पुन्हा दुसऱ्या गावावरून आणखी परत या गावाला यायचं। आणि अशा प्रमाणे जे काही आपला धम्म आहे तो धम्म प्रसारित करत करत भगवान बुद्धानं हे प्रत्येक एरियामध्ये फिरले होते। आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध फिरले होते, धम्म दिला होता, त्यापैकी प्रामुख्याने श्रावस्ती आणि राजगृह हे या ठिकाणी जे आहेत जे प्रमुख जे भेटी अशा मानल्या जातात भगवान बुद्धाच्या, त्या ठिकाणी भगवान बुद्ध जास्त वेळेस भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। आणि त्याने श्रावस्तीला सुमारे 75 वेळा तर राजगृहाला सुमारे 24 वेळा भेटी दिल्या होत्या। म्हणजे त्यांच्या जीवन कार्यकालामध्ये धम्मप्रचार करता करता श्रावस्तीमध्ये जवळपास 75 वेळेस आले होते आणि 75 वेळेस त्यांनी धम्मोपदेशना केली होती। त्याचप्रमाणे जे काही राजगृह आहे तर या राजगृहामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी कमीत कमी 24 वेळेस भेट दिल्या होत्या आणि 24 वेळेस त्या ठिकाणी धम्म उपदेश केलेला होता। आणि म्हणजे भगवान बुद्धाचं असं प्रत्येक ठिकाणचं अलग अलग ठिकाणचे म्हणजे डबल असतील, टिबल असतील, कधी कधी भेट दिलेले आहेत, पण प्रत्येक ठिकाणी त्याने एका जागी कुठे थांबलेले नाही। प्रत्येक गावाला जायचे, त्याचं काहीतरी धम्म उपदेशना द्यायची, परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला निघायचे। तर अशा प्रकारचं जे काही
धम्मप्रचार होता भगवान बुद्धाचा तर तो चालू होता, पण यामध्ये जे काही श्रावस्ती असेल याच्यामध्ये जेव्हा जास्तीत जास्त म्हणजे 75 वेळा आणि राजगुरूला 24 वेळा भेट दिली होती, हे जे काही आहे धम्मप्रचाराचं मुख्य केंद्र मानल्या जातात. आणखी इतर काही स्थळीही धम्मप्रचाराची छोटी केंद्रे होती. आणि जसे कपिलवस्तू इथे 6 वेळा गेले, वैशाली इथे 6 वेळा गेले आणि कम्मासधम्म येथे 4 वेळा गेले. म्हणजे ज्याप्रमाणे श्रावस्तीला 75 वेळा भगवान बुद्ध गेले होते, त्याचप्रमाणे जे काही छोटे बी केंद्रबिंदू होते किंवा जे काही धम्मप्रचाराचे केंद्रे होते त्या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्ध एकापेक्षा जास्त वेळेस गेले होते. आणि त्यापैकी मुख्यतः या ठिकाणी सांगले जाते की जे काही कपिलवस्तू होते तर या कपिलवस्तूला भगवान बुद्ध हे 6 वेळा गेले होते. त्यानंतर वैशाली असेल किंवा जे काही कमासधम्म म्हणून जे एरिया आहे तर त्या एरिया सुद्धा 6 वेळा 4 वेळा असे गेलेले आहेत आणि त्यांना आपला धम्म उपदेश काय आहे तो दिलेला आहे. आता यानंतर जे काही भगवान बुद्धाचे जे काही भेटीचे प्रमुख स्थान आहेत, ठिकाणं आहेत, या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरही त्यांनी भेटी दिल्या. ते उखट्टा, नदिका, साला, असपूर, भोशिताराम, नालंदा, अप्पन, येतुमा येथे गेले होते. ज्याप्रमाणे भगवान बुद्धाचे जे काही प्रमुख आणि काही लहान मोठे जे काही धम्मप्रचाराचे केंद्र होते, त्याप्रमाणे भगवान बुद्धाने एखाद्या गावाला समजा एखाद्या एरियाला धम्मप्रचाराचं केंद्र नाही बनवलं, परंतु भेट मात्र निश्चित दिलेली आहे आणि आपला जो काही धम्मप्रचार आहे किंवा जे काही धम्म उपदेशन आहे ते मात्र त्या ठिकाणी सांगितलेले आहे. तर त्यामध्ये या ठिकाणी जे काही छोटे छोटे नावं सांगलेली आहेत, उक्कट्टा, नदिका, साला, असपूर, भोशिताराम, नालंदा, अप्पन, येतुमा या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्ध हे गेले होते. ते ओपसाट, इच्छा, नडल, चंडालकप्प, कुशिनारा येथे सुद्धा गेले होते. त्याप्रमाणे ते देवदह, पावा, अंबसंडा, सेतुव्या, अनुपिया आणि उज्जया येथे सुद्धा गेले होते. तसेच त्याने भेट दिलेल्या स्थळाची नावे पाहिली म्हणजे असे समजते की शाक्य देश, कुरुदेश व अग्गदेश या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता. म्हणजे यावरून असं समजते समजा की भगवान बुद्धानं लहान मोठ्या खूप एरियामध्ये प्रवास केला होता आणि आपली जी काही धम्म उपदेशना आहे तर ती दिली होती. याचप्रमाणे जे काही कुरुदेश असेल किंवा जे काही अंगदेश असेल या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्ध आपला धर्म उपदेश करण्यासाठी गेले होते. सामान्यतः असे म्हणावयास हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती. म्हणजे भगवान बुद्धाने जे काही भारत आहे तर या अखंड भारताच्या जो काही उत्तरी भाग आहे, ज्या ठिकाणी म्हणजे वरच्या दिशेला भारताच्या सर्वात वरच्या दिशेला जसं काही यूपी, बिहार असेल या साईडला हे सर्व ठिकाणी जवळपास भगवान बुद्धांनी भेटी दिल्या होत्या आणि आपला धम्मप्रचार जो आहे हा सुद्धा केला होता. या स्थानाची संख्या जरी कमी वाटते परंतु त्यामध्ये अंतर किती आहे, लुंबिनीपासून राजगुरू 250 मैलाच्या कमी लांब नाही. यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकते. आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपल्याला असं वाटते की जे काही ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने जे काही भेटी दिलेल्या आहेत तर ही गावाचे नावं जे या ठिकाणी दिलेली आहेत तर ही फार कमी आहेत. आपल्याला असं वाटेल फक्त एवढ्या ठिकाणी भगवान बुद्धांनी भेटी दिल्या का, परंतु जे काही एका गावावरून दुसऱ्या गावाला किंवा एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये किंवा एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जायचं म्हणलं तर हे अंतर काय छोटं नव्हतं. तर यामध्ये उदाहरणासाठी सांगितलेलं आहे की जे काही लिंबुणी आहे तर या लिंबुणीपासून जे काही राजगृह आहे तर या राजगृहाचं अंतर हे जवळपास 250 मैलापेक्षा जास्त होतं. आता 250 मैल म्हणलं तर बघा ते किती अंतर होते. आता 250 म्हणजे किती, साधारणतः 1 मैल म्हणजे किती होते, 3 किलोमीटरचा काहीतरी 1 मैल होते. तर अशाप्रमाणे 250 मैल म्हणजे जवळपास 700-750 किलोमीटरचं अंतर झालं. आता एवढं अंतर जायचं म्हणलं तर पहिल्या काळामध्ये रथ वगैरे होते, पण ते कोणासाठी होते, घोड रथे हे कोणासाठी होते, फक्त राजा महाराजांसाठी होते. परंतु भगवान बुद्धानं या आलिशान जे काही हे असतील काही वस्तू असतील त्यांचा उपयोग भगवान बुद्धानं कधीच केला नाही. फक्त एक वेळेचं जेवण करायचं आणि दिवसभर फिरत राहायचं, जेवढं आपल्याला शक्य होईल तितकं चलत राहायचं. ज्या दिवशी ज्या ठिकाणी आपला समजा अंधार पडायला सुरुवात झाली, सायंकाळ झाली, त्या ठिकाणी भगवान बुद्ध मुक्काम करायची. आणि सुरुवातीला ज्या वेळेस भगवान बुद्ध हे फिरत होते त्यावेळेस भगवान बुद्धासाठी राहण्यासाठी सुद्धा कुठं सोय केली नव्हती. आता ते कालांतरानं नंतर एक
काही दानवीरांना समजा भगवान बुद्धासाठी किंवा भिक्खूसाठी मोठे मोठे विहार बांधले आणि भगवान बुद्धाला किंवा भिक्खूंना राहण्यासाठी सोय झाली, परंतु अगोदर अशी कोणतीही सोय नव्हती. त्यामुळं भगवान बुद्ध जे एरिया असेल, ज्या एरियामध्ये आपण असेल तिथे जाऊन भिक्षा मागायचे आणि भिक्षा झाल्यानंतर जेवण करून धर्मोपदेश वगैरे करायचे आणि तिथून दुसऱ्या गावाला निघायचे. दुसऱ्या गावाला निघता जेव्हा एका दिवसामध्ये जेवढा आपण चालल, आता माणसाचा थकवा बी राहते, सर्वच काही असं करता करता जेवढं चालणं होईल तेवढं चालायचे आणि ज्या ठिकाणी सायंकाळ झाली, संध्याकाळ झाली, त्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली मुक्काम करायचे भगवान बुद्ध. तर असं एवढं हे करता करता हे एवढा एरिया फिरणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळं दिसायला नावं हे कमी दिसतात, परंतु हा एरिया जे आहे हे खूप मोठा आहे. आणि ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केलेला नाही. या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार, विश्रांती स्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत. म्हणजे अगोदर कुठेही असं जे काही बुद्धविहार असले बांधलेले नव्हते. त्यामुळं भगवान बुद्ध ज्या ठिकाणी थांबा वाटलं त्या ठिकाणी थांबत गेले. एखादं झाड असेल त्या झाडाच्या सावलीमध्ये किंवा झाडाच्या खाली रात्रभर राहायचे. त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांचे संदेह व अडचणीचे निवारण करीत जे त्यांना विरोध करण्यास उत्सुक झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे आजान बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवीत. भगवान बुद्धाची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू होती. म्हणजे भगवान बुद्ध जे काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघले, तर ज्या ठिकाणी संध्याकाळ होती त्या ठिकाणी जे मिळेल त्या झाडाखाली भगवान बुद्ध राहायचे. आणि राहता राहता समजा एखादा कोणी जर ज्याला कोणतंही धम्माचं ज्ञान नाही असा माणूस भेटला की त्याला धम्माचं ज्ञान सांगत गेले, धम्म सांगत गेले. एखादा अनपढ माणूस असेल त्यांना धम्माचं ज्ञान सांगित होते आणि त्याचप्रमाणे कोणी लोक त्यांचा विरोध सुद्धा करत होते. मग विरोध केल्याच्या नंतर त्यांच्यासोबत वादविवाद करून जे काही आपला धम्म आहे आणि जे काही धम्माचा सार आहे त्यांचं स्पष्टीकरण करून समोरच्याला सांगत गेले. आणि त्यामुळं समोरचा माणूस वादविवाद करण्यापेक्षा भगवान बुद्धाला शरण येत होता. आणि अशाच प्रमाणे एखाद्या बालकाप्रमाणे समजा एखादा छोटासा बालक राहते, त्या बालकाला ABCD म्हणजे काहीच येत नाही, कोणते उजळण येत नाही ना काही, म्हणजे कधी छोटासा बालक शाळेत गेला नाही त्यामुळे ते कधी शिकला नाही. तर अशा प्रकारे असलेला एखादा माणूस की ज्यानं जिंदगीमध्ये आपण काहीच शिकलं नाही आणि त्याला धम्म बी माहित नाही, जीवन म्हणजे माहित नाही, काहीच माहित नाही, तर अशा माणसाला सुद्धा भगवान बुद्धांनी आपला धम्म दिलेला आहे. आणि त्यांना एखादी जशी काही आंधळ्या माणसाला एखादं काठी धरून चालावं, हात धरून चालावं किंवा एखाद्या अंधारातल्या माणसाला उजेड करून द्यावा, अशा प्रमाणे त्या माणसाला अंधारामधून बाहेर काढत गेले. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्धाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी अशा प्रकारची यात्रा चालू होती. जेव्हा ज्या ठेवळ्या म्हणजे आपल्या जेवणाची ज्या ठिकाणी वेळ झालेली आहे त्या ठिकाणी जवळ असलेल्या गावामध्ये भगवान बुद्ध भिक्षा मागायचे आणि जेवण केलं की तिथून पुढे निघायचे. आणि याप्रमाणे जे काही सर्व उत्तर भारत आहे त्या पूर्ण उत्तर भारतामध्ये भगवान बुद्ध फिरले होते. भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वात बुद्धिमान नव्हते, तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचेही नव्हते. म्हणजे ज्या भगवान बुद्धाकडे जे लोक येत गेले त्यांच्या विषयी भगवान बुद्ध जाणून होते की माझ्याकडे जे काही लोक येतात किंवा जे काही सर्वच लोक येतात तर हे सर्वच लोक लयच हुशार नाहीत किंवा लयच गाफील सुद्धा नाहीत, अडाणी सुद्धा नाहीत, हे भगवान बुद्धाला माहित होतं. त्याच्यामुळं भगवान बुद्धाकडे एकदा सांगलं की पटकन लक्षात समजून घेणारे असेही काही लोक येत होते. काही लोकांना 10 वेळा समजून सांगल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या लक्षात बसत होतं, असेही लोक त्या ठिकाणी येत गेले. म्हणजे प्रत्येक आता माणसाचे एक विचार वेगवेगळे असतात, माणसाचे जे काही हावभाव असतात, जे काही हे असतात ते वेगवेगळे असतात. म्हणजे प्रत्येक जण हुशार असतात, प्रत्येक जण अडाणी सुद्धा नसतात. अशा प्रकारचे प्रत्येक माणसं भगवान बुद्धापाशी येत गेले. त्याने आपल्या भिक्खूंना सूचना दिल्या होत्या की श्रोतू वर्ग 3 प्रकारचा असतो आणि हे काही वेगवेगळ्या प्रकारचे लोक भगवान बुद्धाकडे येत गेले. याच्यावरून भगवान बुद्धाने आपला जो काही भिक्खू संघ आहे तर या भिक्खू संघाला सांगितलं होतं की जे काही आपलं धम्म प्रवचन ऐकण्यासाठी जे लोक आपल्याकडे येतात
तर या लोक हे येणारे जे लोक आहेत हे 3 प्रकारचे लोक असतात, एका प्रकारचे हे नसतात, म्हणजे लय हुशारच नसतात किंवा लय गाफील अडाणी सुद्धा नसतात, अशा म्हणजे 3 प्रकारचे लोक असतात असे भगवान बुद्धांनी सांगितलं होतं. आता त्यामध्ये प्रामुख्याने एक प्रकार आहे निर्बुद्ध, म्हणजे ज्याला बिलकुल बुद्धी नाही आहे असा माणूस. तर ज्या मूर्खाला काहीही दिसू शकत नाही तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आधी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो, पण त्याला काही समजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते. म्हणजे या ठिकाणी जे काही निर्बुद्ध प्रकारचा जो काही आहे त्या प्रकाराचा अर्थ या ठिकाणी भगवान बुद्धांना सांगितलेला आहे की एखादा माणूस हा असा एखादा मूर्खासारखा असते की तो भगवान बुद्धाचा जो काही धर्म उपदेश असेल, जो काही धम्म असेल, तर तो बुद्धाकडे किंवा एखाद्या भिक्खूकडे बार बार ऐकण्यासाठी येतो, परंतु एकदाही जो काही भगवान बुद्धाचा धम्म आहे हे त्याच्या लक्षामध्ये बसतच नाही. म्हणजे तो ऐकतो, एका कानानं ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून जातो, त्याचं लक्ष लागत नाही, त्यानंतर ते येतात एकाग्रता नसते आणि जे समजून सांगितलं ते समजून बी घेत नसते, ते त्याला समजत बी नसते. तर अशा प्रकारचा एक प्रकारचा जो काही निर्बुद्ध प्रकार आहे या ठिकाणी. त्यानंतर याच्यापेक्षा चांगला म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा, तो पुन्हा पुन्हा भिक्खू जाते, त्यांचे भाषण आधी मध्ये अंत्य असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करीत असताना त्याला ते सर्व काही समजतेही, पण तिथून उठल्यावर मात्र काही त्यांच्या ध्यानात राहत नाही, त्याचे मन कोरे होते. म्हणजे याच्यापेक्षा जे काही निर्बुद्ध आहे त्या निर्बुद्धीपेक्षा थोडा चांगला एक माणूस प्रकार आहे. त्या प्रकारामध्ये एखादा माणूस बार म्हणजे पुन्हा पुन्हा भगवान बुद्धाचे जे काही धम्म आहे ते धम्म ऐकायला येतो आणि धम्म ते सुरुवातीपासून ऐकतो आणि मध्यंतर पर्यंत सुद्धा त्याचं लक्ष चांगलं असते आणि शेवटपर्यंत सुद्धा त्याचं लक्ष चांगलं असते त्या धम्म प्रवचन ऐकण्यामध्ये. परंतु सर्व धम्म जे काही सांगलेलं आहे ते सर्व ऐकून घेतो, परंतु तेथून उठून तो आपल्या घराकडे जायला निघाला किंवा घरी गेला की जे काही भगवान बुद्धाने सांगितलेलं असेल, जे काही भिक्खूने सांगितलेलं असेल ते सगळं विसरून जातो. म्हणजे थोडा पुरतं त्याच्या लक्षामध्ये राहते, नंतर तो विसरून जातो. आणि त्यामध्ये जो तिसरा प्रकार आहे तो याहूनही श्रेष्ठ म्हणजे प्रबल व ज्ञानी माणूस, तो पुन्हा पुन्हा भगवंताकडे जातो, त्यांचे भाषण आधी मध्ये अंत असं संपूर्ण ऐकतो, तसे करताना त्याला ते सर्व काही समजते, सर्व काही स्मरणात राहते, स्थिर निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयात तज्ञ असते. आणि अशा प्रमाणे जो काही तिसरा प्रकार आहे तर हा तिसरा प्रकार म्हणजे श्रेष्ठत्वाचा प्रकार सांगलेला आहे. तर यामध्ये जो काही तो उपासक असेल किंवा जो काही धम्म ऐकणारा श्रोता असेल तर तो भगवान बुद्धाचा धम्म भगवान बुद्धाकडून ऐकेल किंवा एखाद्या भिक्खूकडून ऐकेल आणि ऐकल्याच्या नंतर ऐकताना तो सुरुवातीपासून ऐकतो, सर्व समजून घेतो, मध्यंतर पर्यंत त्याचं लक्ष तिच्यामध्येच राहते आणि शेवटपर्यंत त्याचं लक्ष तिच्यामध्येच राहते. त्यामुळं सर्व काही जे धम्म आहे, जे काही प्रवचन आहे हे प्रवचन सर्व तो समजून घेतो आणि समजून घेऊन त्याची एकाग्रता असल्या कारणानं ते त्याच्या लक्षात सुद्धा राहते आणि ते 12 त्याच्या लक्षात राहते. तर अशा प्रकारचा जो काही श्रेष्ठ माणूस आहे असे 3 प्रकार भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. असे असूनही भगवान बुद्ध धर्म प्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत आणि अशा प्रकारचे 3 प्रकारचे जे काही लोक होते, जे एक आहे ज्याला बिलकुल काही समजतच नव्हतं, दुसरा होता त्याला समजत होतं पण त्याच्या लक्षात राहत नव्हतं, आणि तिसरा प्रकार त्याला समजत होतं आणि त्याच्या लक्षात मध्ये राहत होतं. अशा प्रकारचे 3 प्रकार माणसामध्ये होते. तरी सुद्धा भगवान बुद्ध कधी मी समजून सांगतो पण त्या माणसाला कधी त्याच्या लक्षातच राहत नाही किंवा त्याला कधी समजत नाही, अशा प्रकारचं म्हणून भगवान बुद्ध कधी कटाळले नाहीत. तर भगवान बुद्ध हमेशा आपलं जे प्रवचन आहे, आपला जो धम्म आहे सांगण्यासाठी चलत राहिले आणि जिथं गाव राहील, जिथं ज्याला गरज पडली तर त्या गरजेच्या ठिकाणी आपला धम्म प्रवचन देत राहिले. भिक्खूप्रमाणे त्याच्यापाशी 3 पेक्षा जास्त चिवरे कधीही नसत आणि ते फक्त दिवसातून एकदा अन्न ग्रहण करेल आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवेल. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नते. त्यानंतर या ठिकाणी असं सांगले जाते की जे काही भगवान बुद्धाचे जे काही राहणं होतं, तर ज्याप्रमाणे एखादा भिक्खू आहे, भिक्खूला नियम होता की 3 चिवरपेक्षा जास्त चिवर आपल्याकडे असायला नाही पाहिजे, त्यानंतर कोणती दौंड आपल्याकडे नसायला पाहिजे आणि एक भिक्षापत्रापेक्षा जास्त काही आपल्याकडे असायला नाही पाहिजे. तर याप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा
तीन जे काही चिवर आहेत त्या 3 चिवरपेक्षा जास्त चिवर भगवान बुद्धांनी कधीही आपल्या जवळ ठेवले नाही. आणि सकाळी जे गाव असेल जवळ जो एरिया असेल त्या एरियामध्ये भिक्षा मागायचे आणि जेवण करायचे आणि जेवण केल्याच्या नंतर परत आणखी समोरच्या मार्गाने निघायचे आणि दुसऱ्या गावाला जायचे. दुसऱ्या गावामध्ये जिथे गरज आहे त्या ठिकाणी आपलं धम्मप्रवचन द्यायचे. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्ध हे कधीही एका ठिकाणी थांबले नाहीत. आणि जे काही कठीणच्या कठीण म्हणजे कोणताही चालण्यासाठी कोणत्या वाहनाचा उपयोग केला नाही, काही नाही, पायाने चालले. तर असं म्हणतात की भगवान बुद्धानं जे एवढं कठीण काम केलेलं आहे तर हे एवढं कठीण काम या भगवान बुद्धाच्या अगोदर सुद्धा कोणी केलं नाही आणि भगवान बुद्धाच्या नंतर सुद्धा कोणी करणार नाही. आणि तेही भगवान बुद्धानं कठीण काम केलं पण कधी कठीणता मांडली नाही. तर आपलं मन प्रसन्न ठेवून पूर्ण प्रसन्नतापूर्वक आपलं जे काही धम्मप्रचार आहे तो प्रचार त्या ठिकाणी केलेला आहे. यानंतर जो ते काही तिसरा प्रकार आहे या तिसऱ्या प्रकारामध्ये आपले माता पुत्र आणि पती व पती पत्नीची अंतिम भेट सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली हे दाखवलेलं आहे. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली. आता या ठिकाणी जे काही या बुद्धाचे जे काही वडील होते आई वडील जे काही होते आता हे म्हातारे झालेले होते. कारण भगवान बुद्धाचं आता वय खूप झालेलं होतं. त्यामुळं आई वडिलांचं सुद्धा वय हे खूप झालं होतं. आणि त्यामुळं आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यांची भगवान बुद्धाची भेट होऊ शकली. म्हणजे आता आई त्यांची महाप्रजापती जी आहे हे म्हातारी झाली होती. तर त्यांच्या मृत्यूच्या अगोदर भगवान बुद्धाची त्यांच्यासोबत भेट होऊ शकलेली आहे. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेचे त्यांचे आभार मानले कारण त्याने तिला सद्धर्माचे प्राप्त होणारे समाधान दिले होते. कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास होत होता. कारण त्यांच्या धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्या सहाय्याने तिने बहुसागर पार केला होता. बुद्धाची जननी समजली जाण्यात व तिचा केवढा तरी गौरव झाला होता. आता या ठिकाणी सर्वप्रथम जे काही महाप्रजापती आहे तर महाप्रजापती हे भगवान बुद्धाची आई म्हणजे जन्मतः आई होती. त्यामुळं त्या ठिकाणी सर्वात पहिलं जे काही महाप्रजापती होती तर महाप्रजापती भगवान बुद्धाजवळ गेली आणि भगवान बुद्धाची पूजा केली. आणि भगवान बुद्धाची पूजा केल्याच्या नंतर भगवान बुद्धाची त्या ठिकाणी त्या आईनं आभार मानले. कारण जे काही जन्म झाल्याच्या नंतर जे काही या आईनं समजा जे काही दूध पाजलं असेल त्या बाळाला त्याच्यानंतर लहानाचं मोठं केलं जे काही संस्कार केले आणि त्यानंतर जे काही सिद्धार्थ असताना संसार त्याग करून तपश्चर्येला भगवान बुद्ध जात होते. त्यावेळेस त्यांना समजा आता जरी याच्या मनात नव्हतं तरी सुद्धा अनुमती दिलीच. आणि ती अनुमती दिल्या कारणानं जे काही सिद्धार्थ आहे ते संसार त्याग करू शकले आणि नंतर ते भगवान बुद्ध झाले. तर यामध्ये सर्वात मोठा वाटा आपल्या आईचा आहे असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखनाशीन भगवान मला हे करण्यास अनुमती द्या. म्हणजे त्यानंतर जे काही ते महाप्रजापती आहे ते भगवान बुद्धाला म्हणते की आता माझं वय झालेलं आहे आणि माझं वय झालेलं असल्या कारणानं आता मी माझ्या शरीराचा मी त्याग करण्याचा विचार करतोय किंवा जे काही मृत्यू आहे मृत्यूला मी कवटाळतो आहे असं ती आई आपल्या भगवान बुद्धाला म्हणते. आणि त्यामुळं मला आता या दुनियातून जायची किंवा जे काही आपल्या देहाचा जो काही त्याग करण्याची मला अनुमती द्यावी असं भगवान बुद्धापाशी ते अनुमती मागते. आणि यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की आता 78 वर्षाची झालेली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्याचे आता 80व्या वर्षी सुरू आहे. आणि त्यानंतर आईला भेटल्याच्या नंतर भगवान बुद्ध हे जे काही यशोधरा होती यशोधराकडे गेले. आणि यशोधराकडे गेल्याच्या नंतर यशोधरा भगवान बुद्धाला काय म्हणते की आता मी सुद्धा म्हातारी झालेली आहे आणि मला आता 75 वर्ष झालेली आहे असं भगवान बुद्धाला यशोधरा म्हणते.
आणि त्यानंतर लगेच भगवान बुद्ध सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात की आता मला सुद्धा 80 वर्ष झालेली आहेत, मी आता 80 वर्षाचा झालेला आहे, त्यामुळं यानंतर आपली भेट होईल की न होईल हे काही खरं नाही. तेव्हा यशोधराने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची रात्र आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याकडे मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. आता या ठिकाणी जे काही महाप्रजापती होती, तर महाप्रजापती जरी म्हातारी जास्त झालेली असेल किंवा वय जास्त झालेलं असेल तरी सुद्धा महाप्रजापती हे थोडी आवाजाने धष्टपुष्ट वाटत होती. परंतु जे काही यशोधरा होती तर ही यशोधरा मात्र वयानं महाप्रजापतीपेक्षा कमी असेल तरी सुद्धा हिचा जे आवाज होता तर ते आवाज असा सांगत होता की हिचं आता जे काही शरीर आहे हे शरीर आता साथ देत नाही आणि जे काही यशोधरेचं जे काही अंतिम समय जे आलेला आहे हा खूप जवळ आलेला आहे. आणि त्यामुळं जे काही यशोधरा त्या ठिकाणी म्हणते की आजची जी ही रात्र आहे तर ही रात्र माझी शेवटची रात्र आहे. आणि तरीही सुद्धा कधी त्या यशोधरानं शेवटची रात्र आहे समजल्याच्या नंतर सुद्धा कधी भगवान बुद्धाकडे कोणती आश्रयाची वगैरे किंवा भगवान बुद्धाला तिथं राहा म्हणून कोणती अशी मागणी त्या ठिकाणी केलेली नाही. उलट ती त्यांना म्हणाली मीच माझे आश्रयस्थान आहे. त्याशिवाय म्हणजे भगवान बुद्धाला असं काही मागण्यापेक्षा भगवान बुद्धाला मोठं धैर्य ठेवून यशोधरा काय म्हणते की मीच माझी स्वतःची श्रद्धा एक हे आहे, समजा आश्रयस्थान आहे, म्हणजे मीच स्वतःला आधार देतोय, मला आता तुमच्या आधाराची गरज नाही असं तो बुद्धाला म्हणते. आणि आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती. म्हणजे या ठिकाणी जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर ज्या वेळेस सिद्धार्थ संसार त्याग करून घराच्या बाहेर पडले होते त्याच वेळेस ज्याप्रमाणे सिद्धार्थ राहत आहे, ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावरचे केस काढलेले आहेत, ज्याप्रमाणे अंगावरचे जे अनमोल असे वस्त्र आहेत ते वस्त्र काढून फेकलेले आहेत आणि साधं चिवर वस्त्र अंगावर परिधान करतात, हे जेव्हा यशोधरेला समजलं होतं त्यावेळेस पासून यशोधरानं सुद्धा जसे सिद्धार्थ राहतात तशीच वागायला सुरुवात केली होती आणि एकदम साध्या वेशभूषेमध्ये सिंगल म्हणजे एखाद्या साध्या कपड्यामध्ये यशोधरा राहत होती. आणि यामुळे जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्म होता हा धम्म या यशोधरेला सुद्धा समजलेला होता आणि यशोधरेला समजल्या कारणानं यशोधरेनं भगवान बुद्धाकडे कोणतीही मागणी केली नाही. आणि यशोधरेला समजलं होतं की हे काही जीवन आहे तर या जीवनामध्ये जो व्यक्ती जन्माला येणार तो एक ना एक दिवस अवश्य मृत्यू पावणार आहे हे तिला समजून होतं. त्यामुळं जे बी आपला मृत्यू आज शेवटची रात्र आहे असं जरी तिला समजलं तरी पण ती मृत्यूला घाबरली नाही. आणि जे काही सिद्धार्थाला किंवा बुद्धाला काही मागण्याच्या ऐवजी मीच माझं जे काही स्वतःचा आधार आहे असं तो भगवान बुद्धाला म्हणते. आणि त्या स्वतः सिद्धार्थ आपल्या यशोधरने स्वतःला मार्ग दाखवला की हा जो काही मार्ग आहे, हा जो काही मृत्यू आहे हा अटळ आहे, त्याच्यामुळे यांच्यापासून दूर पळून चालत नाही, हे जीवनाचं सत्य आहे असं ते स्वतःला आधार देत त्या ठिकाणी म्हणाली. आता यानंतर जे काही भगवान बुद्धाचे पिता आहेत आणि पुत्र आहेत तर यांची सुद्धा भेट भगवान बुद्धाने घेतली. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळुवनात राहत होते त्याच वेळी राहुल अंबलठिका येथे राहत होता. आता या ठिकाणी एक वेळेस भगवान बुद्ध जे काही राजगृहाच्या वेळुवनामध्ये राहत होते आणि त्याच वेळेस त्यांचा जो काही पुत्र होता राहुल, तर हा पुत्र म्हणजे राहुल अंबलठिका नावाचं एक जे काही एरिया होता त्या एरियामध्ये राहायला होते. संध्याकाळ होता होता भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले. त्यांना दुरून येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पद प्रक्षालनासाठी पाणी ठेवले. आणि एक वेळेस भगवान बुद्धाला आता वाटलं की आता आपल्या आईची आपण भेट घेतलेली आहे आणि आपण आपल्या पत्नीची सुद्धा भेट घेतलेली आहे, तर मग आपल्या बाजूला राहुल राहायला आहे, तर त्यामुळं एक दिवस भगवान बुद्धांना असं ठरवलं की ज्या वेळेस म्हणजे आपण सायंकाळ जाऊन त्या राहुलला भेटायला पाहिजे असं भगवान बुद्धानं ठरवलं. म्हणून संध्याकाळ होता होता भगवान बुद्धाने जे काही आपली समाधी दररोज लावत गेले, जे काही तपश्चर्या करत गेले, तर हे तपश्चर्या संपल्याच्या नंतर समाधी संपवून ते राहुलकडे जाण्यासाठी निघाले. आणि राहुलकडे जात असताना राहुलला दुरूनच भगवान बुद्ध आपल्याकडे येत असलेले दिसले. दिसल्याच्या नंतर राहुल त्या ठिकाणून उठून भगवान बुद्धासाठी एक आसन तयार केलं
आणि भगवान बुद्ध आपल्याकडे आल्याच्या नंतर त्यांचे पाय धुण्यासाठी एक पाणी सुद्धा त्या ठिकाणी ठेवलं. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धाने आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले. एका बाजूस जाऊन तो बसला आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर जे काही राहुलनं भगवान बुद्धासाठी आसन तयार केलं होतं त्या आसनावर भगवान बुद्ध बसले आणि बसल्याच्या नंतर राहुलनं त्यांना हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं. मग भगवान बुद्धाने आपले पाय वगैरे धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर हा राहुल भगवान बुद्धाला अभिवादन करतोय आणि अभिवादन करून त्याच्या समोर जे एक आसन आहे त्या आसनावर जाऊन बसतो. राहुलला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे नाही, बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टे सुद्धा खोटे बोलले जाणार नाहीस. आता त्या ठिकाणी आपल्या पुत्राला म्हणजे राहुलला भगवान बुद्ध हे शेवटचं प्रवचन देतात, शेवटचा धम्म सांगतात त्या ठिकाणी. तर राहुलला म्हणतात की जाणून बुजून खोटं बोलण्याचा तू कधीही आपल्या जीवनामध्ये जे काही प्रयत्न आहे ते प्रयत्न करू नकोस. त्याप्रमाणे जर काही एखाद्या वेळेस अशी शिस्त तू लावून घे तुझ्या जीवनामध्ये, तू स्वतःला अशी शिस्त लावून घे की कोणाला मजाकीनं सुद्धा किंवा थट्टे सुद्धा कोणाला तू खोटं बोलणार नाहीस. अशा प्रमाणे तू स्वतःला एक शिस्त लावून घे असं भगवान बुद्ध राहुलला सांगतात. तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा विचार कर. याप्रमाणे एखादी गोष्ट जर करायची असेल, एखादा शब्द जर बोलायचा असेल किंवा एखादं गोष्ट आपल्या मनात जर आणायची असेल तर ते प्रत्येक गोष्ट करताना वेळ म्हणजे घडी त्याचा विचार कर आणि विचार करून नंतर तसं कार्य कर असं ते आपल्या पुत्राला सांगतात. तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय आणि म्हणून ती दुःखदायक किंवा दुःख परिणत आहे काय. विचारांती जर तुला वाटले की ती तशीच आहे तर तू ते करू नकोस. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की एखादी जर गोष्ट केल्याच्या नंतर जर त्यामुळं तुला काही दुःख होईल किंवा दुसऱ्याला काही दुःख होईल किंवा दोघांनाही काही दुःख होईल तर अशी जी काही कामं असतील किंवा जे काही विचार असतील हे विचार तू कधीच नाही केले पाहिजे. आणि याप्रमाणे जे काही विचार आहे तर अशा प्रमाणे तुला वाटलं पाहिजे की जे काही अशा ज्यामुळं कोणते पाप घडतात किंवा त्याच्यामुळे जे काही कोणी दुःखी होतात अशा प्रकारची जे काही कृती आहेत ती कृती आपण कधी केल्या नाही पाहिजे. पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी. प्रेमळ मैत्री तुझा विकास व्हावा असे होण्याने द्वेष भावना नष्ट होईल. करुणे तुझा विकास व्हावा असं होण्याने पीडा नष्ट होईल. परहित संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने परागमुखता नष्ट होईल. संयमी शांत वृत्तीचा तुझा विकास व्हावा असे होण्याने विसंगती नष्ट होईल. आणि देहभ्रष्टीच्या चिंतनात तुझा विकास व्हावा असे होण्याने विकार वशता नष्ट होईल. नशवर्तीच्या जाणीवचा तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल. आणि अशा प्रमाणे भगवान बुद्धाला नंतर आपल्या पुत्राला म्हणजे राहुलला सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये तू जे काही प्रेमळ मैत्री हे निर्माण करायला पाहिजे, त्याप्रमाणे करुणा निर्माण करायला पाहिजे आणि सर्वांचं हित या संदर्भामध्ये तुम्ही विचार करायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत संयम आणि शांतता ठेवली पाहिजे. त्याप्रमाणे जे काही आपलं शरीर आहे तर हे शरीर कोणत्याही गोष्टीनं भ्रष्ट होणार नाही अशा प्रकारचं चिंतन तू केलं पाहिजे. आणि जे काही नश्वरता आहे, जे काही जीवन उमलणार आहे आणि नंतर नष्ट पावणार आहे अशा प्रकारची जे काही नश्वरता आहे तर या नश्वरतेची तू जाणीव ठेवली पाहिजेस. अशा प्रमाणे भगवान बुद्धाने त्या आपल्या पुत्राला म्हणजे राहुलला सांगितलं. आणि हे जर तू सर्व काही कृत्य केलं अशा प्रमाणे जर तू वागला तर तुझं जीवन हे पूर्ण कल्याणमय होईल असं ते याला राहुलला सांगतात. यानंतर भगवान बुद्ध आणि सारिपुत्त यांची अंतिम भेट. आता याच्यानंतर जे काही भगवान बुद्ध होते आणि सारिपुत्ताची सुद्धा शेवटची भेट या ठिकाणी दाखवलेली आहे की भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते आणि 500 भिक्खूसह सारिपुत्त तेथे आला. आता एक वेळेस भगवान बुद्ध हे श्रावस्तीमध्ये असलेलं जे काही जेतवन होता, गंधकुटी होती, तर त्या जेतवनामध्ये भगवान बुद्ध राहायला होते. तर त्या ठिकाणी एक वेळेस आता भगवान बुद्धाचं वय खूप झालेलं होतं. यामुळं त्या ठिकाणी जे काही सारिपुत्त होता हा सारिपुत्त भंते
जे काही सारिपुत्त भंते होते त्यासोबत काही 500 भिक्खू सुद्धा होते, तर ते 500 भिक्खूला घेऊन भगवान बुद्धाजवळ आले. त्यांना अभिवादन करून सारिपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता आपल्याला देहत्यागाची परवानगी देतील काय? आता यानंतर जो काही सारिपुत्त भगवान बुद्धाकडे आला आणि भगवान बुद्धाकडे आल्याच्या नंतर भगवान बुद्धाच्या समोर ते बसला आणि भगवान बुद्धाला प्रश्न करतोय की पृथ्वीवर आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आलेला आहे आणि भगवान बुद्ध आता आपल्याला देहत्यागाची परवानगी देतील का? म्हणजे भगवान बुद्धाला विचारतो. भगवान बुद्धाला काय विचारतो की जे काही हे पृथ्वी आहे तर या पृथ्वीवरचा तुमचा जे काही अंतिमचा समय म्हणजे तुम्ही आता तुमचं वय झालेलं आहे त्याच्यामुळे तुमचा शेवटचा वेळ जे काही आहे जवळ आलेली आहे. आणि असं असताना जे काही भगवान बुद्ध आहेत म्हणजे भगवान बुद्ध म्हणजे जे काही आता भगवान बुद्ध खूप सांगतात की यांच्या अगोदर सुद्धा खूप बुद्ध झालेले आहेत आणि यांच्या नंतर सुद्धा बुद्ध असे होतील. तर यामुळं हे जे काही सारिपुत्त त्या ठिकाणी विचारतात की हे भगवान बुद्ध आता आपल्याला जे काही देहत्याग आहे तर या देहत्यागाची परवानगी देतील काय? आणि भगवान बुद्धाने सारिपुत्ताला विचारले की महापरिनिर्वाणासाठी त्यांचे स्थान निश्चित केले आहे काय? आणि त्यानंतर म्हणजे या ठिकाणी सारिपुत्तानं सांगितलं होतं समजा देहाची समजा, तर त्यामुळं भगवान बुद्धानं असं म्हणलं की जे काही महापरिनिर्वाणासाठी जे काही स्थान आहे अशा प्रकारचं कोणतं एखादं स्थान निश्चित केलेलं आहे काय? आणि सारिपुत्ताने त्यांना सांगितले की मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही या सारिपुत्तानं त्या ठिकाणी म्हणलं होतं की आता या ठिकाणी आपलं वय झालेलं आहे. तर यानंतर भगवान बुद्धांनी त्यांना म्हणलं की परिनिर्वाणासाठी एखादे ठिकाण तुम्ही निवडलेलं आहे का? आणि एखादं ठिकाण तुम्ही निवडलेलं आहे का असं विचारल्याच्या नंतर सारिपुत्ताने त्या ठिकाणी सांगितलं की जे काही मगध देशातील नालेक नावाचं जे काही गाव आहे तर हे गाव माझं जन्मगाव आहे. आणि त्यामुळं जिथं माझं घर होतं ते घर आता सुद्धा आहे त्या ठिकाणी आणि रिकाम आहे. म्हणून मी ज्या ठिकाणी जन्मलो ज्या घरात जन्मलो त्या ठिकाणी मी म्हणजे परिनिर्वाण करण्याचा विचार करत आहे असं तो सारिपुत्त त्या ठिकाणी म्हणतो. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले प्रिय सारिपुत्ता तुला बरे वाटेल तसे कर. भगवान बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून सारिपुत्त म्हणाला आपल्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी एक सहस्र कल्पापर्यंत मी परमिताचा अभ्यास केला होता. माझी ही इच्छा आता सफल झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावर उरलेला नाही. त्या ठिकाणी जे काही सारिपुत्त होता नंतर त्या सारिपुत्तानं भगवान बुद्धाच्या पायावर आपलं डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून तो भगवान बुद्धाला म्हणतो की जे काही आपले चरण वंदन आहे किंवा जे काही आपल्या चरणाची पायाची जे काही जागा माझ्याजवळ आहे तर ते एक म्हणजे एक सहस्त्र कल्पापर्यंत एक सहस्त्र कल्प म्हणजे 100 कल्प समजा. आता 100 कल्प म्हणजे किती हे होतात समजा किती वर्ष होतात. तर एवढ्या वर्षापर्यंत मी जे काही पारामिताचा अभ्यास केलेला आहे असं तो सारिपुत्त म्हणतो. आणि माझी ही इच्छा जे काही आहे ही आता सफल झालेली आहे की मी म्हणजे पारामिताचे काही हे स्पष्ट करण्याचं किंवा समजून घ्यायचं जे काही माझी इच्छा होती तर ही इच्छा आता सफल झालेली आहे. आणि त्यामुळे आता जो काही माझा आनंद आहे त्या आनंदाला पारावार उरला नाही. म्हणजे माझं जीवन पूर्ण सफल झालेलं आहे असं तो त्या ठिकाणी म्हणतो. पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट. माझ्या अपराधाबद्दल भगवानाने मला क्षमा करावी आणि माझी अखेर आता समीप आलेली आहे. त्यानंतर हा जो सारिपुत्त त्या ठिकाणी भगवान बुद्धाला काय म्हणतो की जे काही पुनर्जन्म आहे तर या पुनर्जन्मावर ज्याप्रमाणे भगवान बुद्ध सांगतात त्याप्रमाणे माझा विश्वास नाही. आणि यामुळे माझी जी आता शेवटची वेळ आता जवळ आलेली आहे त्यामुळं माझ्याकडून या जीवनामध्ये काही जर पाप घडले असेल काही वाईट कृत्य घडले असेल तर भगवानाने मला क्षमा करावी. आणि आता माझं जे काही अखेर आहे ते समीप आलेलं आहे असं ते भगवान बुद्धाला म्हणतात. सारिपुत्त क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही भगवान बुद्ध म्हणाले. जेव्हा सारिपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे टाकले. म्हणजे त्यानंतर जे काही सारिपुत्त होते ते बी भगवान बुद्धासोबत खूप वर्षापर्यंत राहिलेले होते आणि जे काही पूर्ण पारामिता ही त्यांनी पार केलेल्या होत्या.
त्यामुळं जेव्हा हे सारीपुत्त भगवान बुद्धाचा निरोप घेऊन आपल्या जिकडे जायचं तिकडे जाण्यासाठी निघाले, तर निघाल्याच्या नंतर या सारीपुत्ताला सुद्धा एक हे करण्यासाठी एक काय म्हणतात त्याला सन्मान देण्यासाठी जे काही भगवान बुद्ध आहेत हे सुद्धा आपल्या जागेवरून उठले आणि आपल्या जिथं राहत होतो जे कोठी होतीस ना त्या कोठीच्या बाहेर बुद्धविहाराच्या बाहेर उभे टाकले। तेव्हा सारीपुत्त भगवंताला म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला, आता आपले दर्शन घडले त्यामुळे मला अत्यानंद झाला, आपले शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे पुन्हा आपले दर्शन होणार नाही। आणि शेवटी जो सारीपुत्त आहे तो भगवान बुद्धाला काय म्हणतो की जेव्हा पहिली भेट झाली, तर ती पहिली भेट जेव्हा झाली किंवा पहिलं जे जेव्हा मला तुमचं दर्शन घडलं तर तेव्हा मला खूप आनंद झाला होता आणि आता ही शेवटची भेट सुद्धा आपल्यासोबत झालेली आहे आणि आता मला एकदम खूप आनंद झाला आणि हे जे काही आपली भेट आहे तर ही भेट आपली शेवटची आहे, यानंतर आपण कधीही भेटणार नाही हे मला माहित आहे, असं सारीपुत्त त्या ठिकाणी म्हणतो। आपले दोन्ही हात जोडून भगवंताकडे पाठ न करता सारीपुत्त निघून गेला। त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा। भिक्खू वर्ग प्रथमच भगवंतांना सोडून सारीपुत्तामागे जाण्यास त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला आणि जेव्हा सारीपुत्त भगवान बुद्धाकडे तोंड केलं, भगवान बुद्धाकडे पाठ नाही फिरवली आणि भगवान बुद्धाकडे तोंड करून उलट्या दिशेनं ते आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आणि आपल्या दिशेने जात असताना त्यांच्यासोबत जे काही 500 भिक्खू होते तर या भिक्खूंना सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले की ते तुमचे मोठे बंधू आहेत, त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्यासोबत जायला पाहिजे, असं ते सर्व भिक्खूंना उद्देशून म्हणाले। आपल्या गावी पोहोचल्यावर सारीपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह सोडला। सारीपुत्ताने दहन संस्कार केले गेले, सारीपुत्ताचे दहन संस्कार केले गेले व त्यांच्या अस्थी भगवान बुद्धापाशी नेल्या गेल्या। म्हणजे त्यानंतर हा सारीपुत्त आपल्या ज्या घरामध्ये जन्म झाला होता त्या घरामध्ये गेले आणि ज्या ठिकाणी आपण स्वतः राहत होतो त्या ठिकाणी जाऊन भगवान बुद्धांनी आपला देह सोडला आणि देह सोडल्याच्या नंतर त्याचे जे काही अग्निसंस्कार आहे, अग्निसंस्कार झाला आणि अग्निसंस्कार झाल्याच्या नंतर या सारीपुत्ताच्या जे काही अस्थी होत्या तर हे अस्थी भगवान बुद्धाकडे पाठवल्या। सारीपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता, त्यांच्यापाशी संग्रह वृत्तीचा लेशही नव्हता, तो उत्साही आणि कष्टाळू होता, त्याला पापाची घृणा वाटत असे। भिक्खूनो, त्यांच्या अस्थीकडे ध्यान द्या। क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता, त्याने आपल्या मनात क्रोधाला कधी प्रवेश दिला नव्हता, कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता आणि विकार वंशेवर त्याने विजय मिळवला होता। करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्यांच्या ठाई परिपूर्ण होती। जेव्हा त्या सारीपुत्ताच्या अस्थी भगवान बुद्धाकडे आणल्याच्या नंतर त्या अस्थीकडे बघून भगवान बुद्ध आपल्या समोर जे काही भिक्खू होते तर त्या भिक्खूला उद्देशून म्हणतात की हे जे काही अस्थी आहेत तर हे अस्थी अशा भिक्खूचे आहेत की त्याने आपल्या जीवनाचं कल्याण केलेलं होतं, जे काही पूर्ण पारमिता आहेत ते समजून घेतलेल्या होत्या आणि त्यामुळं तो एखादा ज्याप्रमाणे पृथ्वी आहे, या पृथ्वीला कोणी दगड मारला, त्याच्यावर कोणी शेण फेकलं, याला कोणी काही वाईट म्हणलं तरी त्याला कोणत्याही प्रकारचा राग येत नाही, अशाच प्रकारे हा समाशीलतेत म्हणजे पृथ्वीसारखा होता, कोणत्याही प्रकारचा राग वर त्याला येणारा नव्हता, अशाप्रमाणे जे काही परमवत्याने सिद्ध केलेल्या होत्या आणि त्यामुळं ते कोणत्याही इच्छेच्या व्यवहारी गेला नव्हता किंवा कोणत्याही प्रकारचे जे काही विकार असतील तर त्या प्रत्येक विकारावर त्याने विजय मिळवलेला होता आणि याप्रमाणे करुणा असेल, बंधुभाव असेल आणि प्रीती असेल तर हे यांच्याबद्दल सर्व परिपूर्ण होती। त्या महाराज महामोगलायन राजगृहासमेत एका एकांत विहारात राहत होता। भगवान बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्याने त्यांची हत्या केली आणि त्याच वेळेस भगवान बुद्धाचे म्हणजे एक भिक्खू होते समजा महामोगलायन, तर हा राजगृहासमेत एका एकांत विहारामध्ये राहायला होते आणि त्या ठिकाणी एक भगवान बुद्धाचे काही शत्रू होते, म्हणजे भगवान बुद्धाला वाईट म्हणणारे किंवा भगवान बुद्धाचा धम्म हे न आवडणारे असे काही शत्रू होते। अशा त्या शत्रूने या महामोगलायचा ठार केली होती, त्यांना मारलं होतं, त्यांची हत्या केली होती। महामोगलांच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धाला सांगितले गेले। सारीपुत्त आणि महामोगलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते, त्यांचा धम्म सेनापती असे म्हटले जात असे। आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या उभयांच्यावर अवलंबून होते आणि अशाप्रमाणे जे काही या दोघा जणांचा जे काही मृत्यू झाला होता
त्याच्यामध्ये जे काही मोगलायन असेल आणि हे सारीपुत्त, तर हे दोघं जे आहेत हे भगवान बुद्धाचे सर्वात पहिले आणि सर्वात मोठे असे भिक्खू होते आणि त्यांना दूध म्हणून इकडे तिकडे पाठवलेलं होतं किंवा त्यांच्याकडे बऱ्याचशा भिक्खूचा संघ त्यांच्याकडे त्यांच्या स्वाधीन केला होता। आणि अशाप्रमाणे जे काही दोघंही गेल्याच्या नंतर भगवान बुद्ध जे काही म्हणजे भगवान बुद्धाची खूप मोठी हानी झाली असं भगवान बुद्धाला सुद्धा त्या ठिकाणी वाटलं, कारण जे काही भगवान बुद्धाची परंपरा आहे, जो काही भगवान बुद्धाचा धम्म आहे, तर हे पसरवण्यासाठी या दोघांचा खूप मोठा हातभार होता। आपल्या ह्याती झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध आधीच व्यथित झालेले होते आणि त्यामुळं या दोघांचा जेव्हा मृत्यू झाला हे भगवान बुद्धाच्या ह्यात असताना झाला, यामुळं भगवान बुद्धाला खूप दुःख झालं होतं किंवा ते व्यथित झाले होते। आता श्रावस्तीत राहण्यात त्यांना स्वारस्य उरलेलं नाही म्हणून तिथून निघण्याचे त्याने ठरवले होते आणि जे काही जवळजवळ आपल्या जवळ असताना हे जे काही आपले मुख्य दोन भिक्खू मरण पावले हे यांना सहन झालं नाही आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी आता ठरवलं की आपण आता या श्रावस्तीमध्ये नाही राहायचं, तर श्रावस्तीपासून दूर कुठेतरी गेलो पाहिजे किंवा दुसऱ्या एरियामध्ये गेलो पाहिजे। तर अशाप्रमाणे जे काही भगवान बुद्ध आहे तर यांनी या भागामध्ये जे काही आपल्या आईची, वडिलाची, त्याच्यानंतर मुलाची आणि पत्नीची सुद्धा भेट घेतलेली हे दाखवलेलं आहे आणि जे काही सारीपुत्त असतील आणि महामोगलायन असतील यांचा सुद्धा जे काही मृत्यू या खंडामध्ये दाखवलेला आहे, त्यामुळे भगवान बुद्धाची खूप काही हानी झालेली आहे आणि त्याप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा आता भगवान बुद्ध सुद्धा वय खूप झालेलं आहे, इथपर्यंत आज आपण बघितलेलं आहे। त्यामुळं आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत।